राष्ट्राचा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्यासोबत अनिल पाटील आहेत, त्यांच्याशी आपण अधिक बातचीत करणार आहोत। सर, आज 28 फेब्रुवारी आहे। याच एक महिन्याआधी म्हणजेच 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालेलं। मात्र एक महिना उलटून गेलाय तरी देखील अहवाल आला नाही, विविध शंका उपस्थित होत आहेत। आता हा अहवाल माझ्या माहितीनुसार एवढ्या 1-2 दिवसामध्ये नक्की यायलाच पाहिजे, कारण त्या दिशेने राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पावलं जी उचललेली ते आम्ही स्वतः डोळ्याने बघतोय, अनुभवतोय आणि हा अहवाल माझ्या मते 1-2 दिवसामध्ये प्राप्त होईल। तो अचूक आला पाहिजे। आम्हाला असा अहवाल नको आहे की ज्याच्यामध्ये त्रुट्या असतील, चौकशी कुठेतरी कमतरता आढळेल, असा अहवाल आम्हाला अपेक्षित नाही। आम्हाला अहवाल तोच अपेक्षित आहे की याच्यामध्ये सर्व केंद्रातल्या सरकारने DGCIच्या माध्यमातून, एअरक्राफ्ट ॲक्सिडेंटल बोर्ड आहे त्या बोर्डाच्या माध्यमातून किंवा CIDच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उचललेल्या पावलानुसार आमच्या पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना जो आग्रह केला, त्यात सुनेत्रा वहिनी असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, यांच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव CBIची चौकशी असेल, त्या CBIची इन्व्हॉल्वमेंट, त्यांची चौकशी सुरू होत नाही। अशा सगळ्यांची चौकशी झाल्यानंतर घात का अपघात, विमानाचा दोष का DGCAचा त्याच्यामध्ये दोष, या यंत्रणेचा दोष किंवा कोण्या अधिकाऱ्याचा दोष, या सगळ्या गोष्टींची माहिती ही योग्य पद्धतीने, अचूक पद्धतीने मिळाली पाहिजे। अहवाल घाई गडबडीमध्ये आम्हाला नको आहे। जर बघायला गेलं तर मुरलीधर मोहोळ यांनी देखील आश्वासन दिलं होतं की आज एक महिना होतोय आणि आज कुठेतरी अहवाल येईल, मात्र आज देखील अहवाल आला नाही। त्यामुळे असं म्हटलं जातंय की घातपात कुठेतरी झालेला। घातपात असो किंवा त्या विमानातले दोष असो, या सगळ्या गोष्टींचा अहवाल जर का आपल्याला खरोखर अजितदादांना न्याय द्यायचा असेल किंवा आपल्याला खरी माहिती मिळवायची असेल तर चौकशीचा अहवाल हा सखोल झाला पाहिजे। त्याच्यासाठी एखाद दिवस जास्त लागला तर फरक पडत नाही, कारण आता गेलेले आहेत आमचे दादा आणि ते गेलेले दादा आम्हाला काही परत मिळणार नाही, पण वस्तुनिष्ठ अहवाल हा आम्हाला मिळाला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे। जर बघायला गेलं तर वारंवार तुमच्या पक्षातील 4 नेत्यांची नावं पुढे येत आहेत, तटकरे असो, प्रफुल्ल पटेल असो, की अजित पवार विलिनीकरण करणार होते, त्याबाबत कुठेतरी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता। नाही, आता अजितदादा विलिनीकरण करणार होते असं वाक्य काही आमच्याजवळ आत्तापर्यंत त्यांनी कधी काढलं नाही। आता आमच्या 4 नेत्यांना विलन करायचं किंवा त्यांना आरोपीच्या काटगऱ्यामध्ये उभं करण्याचं काम कशाकरता केलं जातं आहे, मला विरोधकांना हा माझा प्रश्न आहे की त्यांनी सांगावं की आमच्या या सगळ्या नेत्यांनी, आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी ही चूक केलेली का की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी आम्ही त्यांची निवड केलेली, आमच्या नेत्यांची ही चूक आहे का? राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी, अजितदादांच्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे आग्रह केला, मुख्यमंत्र्यांनी त्याचा निर्णय घेतला, ही आमची चूक होती का? आमच्या नेत्यांची चूक होती का? पार्थ पवारांना सुनेत्रा वहिनींच्या जागेवरती राज्यसभेवर पाठवायचं, ही आमची चूक आहे का? या सगळ्या आमच्या विरोधकांना आमची असलेली निष्ठा, आमची असलेली अजितदादांच्या परिवाराविषयी असलेली लॉयलिटी ही कुठेतरी खटकते, म्हणून या स्वरूपाची आता त्यांची भाषा, देहबोली आता आपल्याला बघायला मिळते। ज्या अर्थी तुम्ही बोललात की सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आलं, ज्यावेळी 2 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती, मात्र सुनेत्राताई त्या पत्रकार परिषदेत काय बोलल्या नाही, त्यामुळे विरोधकांकडून ही चर्चा सुरू झाली एक वेगळी। का बरं? सुनेत्रा वहिनी काय म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या आणि त्याच्यानंतर आता काही मीडियाच्या समोर कधीच येणार नाहीत का? आत्ता पहिल्यांदा त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, त्या स्थिर स्थावर होतील। प्रत्येक प्रदेशाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते निवडणुकीची प्रक्रिया करतील, राज्यातले अध्यक्ष, जिल्ह्यातले अध्यक्ष, तालुक्यातले अध्यक्ष, ही सगळी प्रक्रिया संघटनेतले जे काही पदाधिकारी असतात त्या पदाधिकाऱ्यांची योग्य पद्धतीने वेगवेगळ्या पदावरती निवड, ही सगळी झाल्यानंतर आयुष्यभर त्यांना मीडियाच्या समोर बोलायचं आहे। त्यामुळे कोणी सांगितलं म्हणून त्या बोललेल्या नाही आहेत, पण या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रिया पक्षांतर्गत पूर्ण झाल्यानंतर ते नक्की बोलतील। सत्ताधारी पक्षाचे अमोल मिटकरी जे आहेत ते देखील रोहित पवारांना कुठेतरी साथ देत आहेत, म्हणजे अजित पवारांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी, याकडे कसं बघताय? नाही, आता अमोल मिटकरी काही रोहित पवारांबरोबर गेलेले त्यांच्या प्रेमापोटी असं नाही आहे। अमोल मिटकरी प्रचंड प्रेम करणारे नेते म्हणून, कार्यकर्ता म्हणून, आमदार म्हणून अजितदादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत ते।
त्यामुळे अजितदादांविषयी कुठेही काही जायची वेळ आली तर अमोल मेटकरी एवढे ॲग्रेसिव्ह असतात की ते दादांचं प्रेम हे कुठेतरी मनामध्ये किंवा हृदयामध्ये साठवून न ठेवतात. ते कुठे लवकर न्याय मिळेल या दृष्टिकोनातून ते जात असतात, जातील. त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अजित पवार यांचा अपघाती निधन झालेलं, त्याचा अहवाल जरी लेट आला तरी चालेल, पण तो योग्य रीतीने यायला पाहिजे असं अनिल पाटील यांनी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शेखरसह मी धनश्री, दैनिक संध्या, मुंबई. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.